9 एप्रिल 2024 रोजी गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता। जाणून घेऊया गुढीपाडवा साजरा करण्याआधी कोणता वास्तू बदल करावा। गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो। हिंदू नवीन वर्षाच्या उत्साहाशी संबंधित विविध रीती आहेत। गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख समृद्धी धन प्राप्त होईल। घरात सकारात्मक ऊर्जा संचार करेल। मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी काही पूजा विधी केल्यास त्याचा निश्चित फायदा होतोच। त्यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने वर्षभर सुख समृद्धी उत्तम आरोग्य देखील लाभते। गुढीपाडव्याला काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईलच, ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल। गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे। तसंच 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले। यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून करण्यात आले। त्यामुळेच आनंद सोहळा म्हणूनही हा सण साजरा करण्यात येतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेलेला, त्यामुळे वर्षभर आनंदी राहायचं असेल तर हे उपाय करणं अत्यंत उपयुक्त ठरतं। मंडळी, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच नवीन पंचांग बाजारातून विकत आणले जाते। त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षफल सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे। दुपारी सर्वांनी एकत्र सुग्रास अन्नाचे भोजन करून दिवस आनंदात घालवावा, म्हणजेच आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल। सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद कुंकू आणि अक्षता वाहाव्यात आणि नंतर गुढी उतरावी। मंडळी, गुढीपाडव्याच्या आधीच वास्तूतील हे काही बदल तुम्हाला घरात भरभराटी आणण्यास मदत करतील। देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल। गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरिता देवाला ताजी फुले वाहावीत। त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्या। देवघरात स्वस्तिक, कळस, ओमचे चिन्ह लावावे। देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा। तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन ठेवा। आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा। हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडचणीचा सामान घराबाहेर काढा। जर खोलीचे दरवाजे अपरिहार्य आवाज करत असतील तर ते बदला। ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे। दरवाजावर स्वस्तिक चिन्ह, शुभ लाभाचे चिन्ह लावावे। तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या। घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाक घरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे। देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना घालावे। याने घराची सुरक्षा वाढते। घरात दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडले असल्यास ते स्वच्छ करावे। स्वयंपाक घरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी। स्वयंपाक घर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील। सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच घरातील केर कचरा काढून स्वच्छ करा। या शुभ दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता। त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून घर पुसावे। मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वज उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो। या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात। नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधले जाते। कलशाला 5 गंधाची ओळी ओढून हार बांधतात। नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याच्या डहाळ्या, लिंबाचा पाला बांधतात। या प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जाऊ अशी कामना करतात। आता एक उपाय जो आम्ही आपल्याला सांगणार आहोत तो लक्ष देऊन ऐका की या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्याने वर्षभर घराघरात सुख समृद्धी नांदते। धान्य अन्नाची कमी भासत नाही। भांडार गृह भरलेले राहतील आणि घरात आनंदी वातावरण कायम राहील। आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे किती महत्त्व आहे ते, म्हणून सर्वात आधी
तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी। नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी। गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यानंतर धान्यात ठेवावी। याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते। देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही। तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ 2 पाने तिजोरी, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे। याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशांची चणचण जाणवत नाही। आर्थिक समस्या दूर होतातच, मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे। झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता कमी असते। तसेच या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू, दागिने खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं, कारण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते। मंडळी, गुढी म्हणजे लाल आणि पिवळ्या रंगाचे कापड, कडुलिंब आणि आंब्याच्या पानांनी बनलेला विविध हार, वर तांब्याचे भांडे असलेली झेंडूचे फुले असलेली काठी। तांब्याचे भांडे काठीवर उलटे ठेवले असते, जे मानवी मनाचे प्रतिनिधित्व करते। हे सूचित करते की आपण नवीन वर्षाची सुरुवात नव्याने केली पाहिजे। तांब्याच्या भांड्याची उलटा पालत आपल्याला भूतकाळात घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल आपले मन रिकामे करण्यास आणि नवीन जीवनासह नवीन वर्षाची सुरुवात करण्यास सांगते। घडा म्हणजे मन हे नेहमी ज्ञान आणि प्रेमाने भरलेले राहो हीच प्रार्थना। काठी कडुलिंब आणि आंब्याच्या पानांनी सजवली जाते, जी आपल्या जीवनातील कडू आणि गोड चव दर्शवते। कधी कधी आपल्याला अनेक आव्हानात्मक परिस्थिती आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो आणि इतर वेळी आपण उडत्या रंगांनी पार पडतो। कडुलिंब हा आत्मविश्वास दर्शवतो, तर आंबा हृदयातील गोडवा दर्शवतो। मंडळी, गुढीपाडव्याला हाताने बनवलेल्या बाहुल्यांची पूजा देखील केली जाते। म्हणजेच गुढी आपल्याला जीवनाला एक मोठ्या संदर्भातून पाहण्याचा संदेश देते। जीवनात अडथळे येऊनही विश्वास आणि उत्साह टिकवून ठेवणे। बाहुलीचा सन्मान करणे म्हणजे जीवनाचा सन्मान करणे होय। बाहुलीचे रहस्य दर्शवते। सहसा लोक भगवान ब्रह्मदेवाची प्रार्थना करतात आणि नंतर भगवान विष्णूला आवाहन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी बाहुली फडकावतात। रांगोळी ही एक अतिशय शुभ मानली जाणारी कला आहे। हे केवळ लोकांची सर्जनशीलता वाढवत नाही, तर नशीब, समृद्धी आणि आनंद आणते असे म्हटले जाते। या सर्व वर्षांमध्ये गुढीपाडवा निसर्गाच्या कृपेने आणि मानवी भावनेचा उत्सव साजरा करण्यात अधिक मजबूत झाला आहे। या वर्षी ही गुढीपाडवा लोकांना एकोपा, प्रेम आणि विश्वासाने एकत्र करेल।